तुझं प्रथम नाव आपल्या विद्यार्थ्यांना सांग. माझे नाव पाटील जितेंद्र मनोहर. मी TYBSc केमिस्ट्री या विषयात SPD महाविद्यालयात स्पेशलायझेशन केले. बरं, कुठून तू अपडाऊन करायचंस? मी बलक्याहून. बरं, आता हे असं वातावरण, करोनाच्या महाभयंकर परिस्थितीत अनेक अडचणी विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलं. त्यांना बस बंद असल्यामुळे कॉलेजपर्यंत येता येत नव्हतं. अशा अनेक अडचणी असूनसुद्धा तू या भयंकर परिस्थितीत कसा काय अभ्यास केला? कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत लॉकडाऊनमुळे वडिलांचंही काम बंद झालं. त्यामुळे घरात पैशाची अडचण येऊ लागली आणि बाहेर देखील दुकानेही बंद होती. त्यामुळे कॉलेजने व ग्रंथालयाने आम्हाला चांगल्या प्रकारची मदत दिली. वेळोवेळी एवढ्या कोरोनाच्या महामारीतसुद्धा आम्हाला वेळोवेळी पुस्तके पुरवली व सरकारच्या गाईडलाईननुसार ग्रंथालय हे दररोज चालू असायचे. म्हणजे जे काही आपल्या TYBScला सिलेबसला पुस्तकं होती ती तुला पूर्ण मिळाली? हो, वेळोवेळी मिळाली. त्याच्यातून तू अभ्यास करून चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. म्हणजे अनेक अडचणींना तोंड देत देत तुम्ही सगळे विद्यार्थी इथपर्यंत येतात. घरी निघण्यापासून तर कॉलेजला येईपर्यंत फार मोठ्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि अशाच परिस्थितीतसुद्धा आपलं मनोधैर्य जे आहे ते खचू न देता विद्यार्थ्यांनी जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर त्यांना नक्कीच चांगलं यश मिळू शकतं. याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे जितेंद्रचं. तर असंच आपणही मनाशी खंबीर गाठ बांधूया आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून या कठीण परिस्थितीतसुद्धा आपलं मनोधैर्य खचू न देता चांगल्या पद्धतीने यशस्वी वाटचाल करूया. धन्यवाद.